Hi, good morning, dear students. I am Kshitija Doshi, and today we are going to see the topic of note making. This topic comes in question number 2. हा जो टॉपिक आहे तो तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये येत असणारा टॉपिक आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए, बी आणि सी असे 3 पार्ट्स असतात. क्वेश्चन नंबर 2 एला असतो तो जो एक पॅसेज येत असतो आणि त्या पॅसेजवरती तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज द्यायचे असतात. नंतर मग क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये तुम्हाला तो जो क्वेश्चन नंबर 2 ए मध्ये दिलेला जो पॅसेज आहे, यू हॅव टू राईट द समरी ऑफ दॅट पॅसेज इन क्वेश्चन नंबर 2 बी. अँड इन क्वेश्चन नंबर 2 सी यू हॅव बीन गिवन अ पॅसेज. तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे अँड देन यू हॅव टू मेक द नोट्स ऑफ दॅट पॅसेज. ओके, this topic is actually very important. Why? Because it is same for the 12th standard also. तुम्ही हा जो टॉपिक आत्ता शिकला तर मग हा तुम्हाला परत 12th स्टँडर्डला पण असाच्या असा उपयोगी पडणार आहे. इनफॅक्ट इन 12th स्टँडर्ड देर इज अ सेपरेट सेक्शन फॉर दिस टॉपिक. 12th स्टँडर्डमध्ये तुम्हाला एक जसं तुम्ही समर रायटिंग जसं शिकलेलं आहात तसं तुम्हाला एक सेपरेट टॉपिक आहे ॲक्च्युली नोट मेकिंगचा 12th स्टँडर्डमध्ये. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ नोट मेकिंग. मला माहिती आहे की हा टॉपिक तुमच्यासाठी नवीन नाही आहे. यू हॅव मेड नोट्स इन 10th स्टँडर्ड ऑल्सो. 10th स्टँडर्डमध्ये 9th स्टँडर्डमध्ये सुद्धा तुम्हाला नोट मेकिंग हा टॉपिक होता. इन विच यू यूज टू फिल द ट्री डायग्राम, you used to fill a table or you used to fill some sort of points and subpoints. तुम्हाला हा टॉपिक होता. जस्ट वी आर गोइंग टू गो इन सम डेप्थ इन दिस टॉपिक इन दिस इयर. आपण जरा फक्त खोलवरती जाणार आहोत ह्या टॉपिकमध्ये ह्या इयरमध्ये. सो लेट अस बिगिन विथ नोट मेकिंग. ओके, सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन ॲक्च्युली वेर विच यू हॅव टू आन्सर युअर सेल्फ. सो what do we take notes of? आपण कशाचे नोट्स काढतो. ओके, सो माय आन्सर्स हिअर आर लाईक दिस दॅट वी टेक नोट्स ऑफ स्पीच, देन वी टेक नोट्स ऑफ लेक्चर्स, वी टेक नोट्स ऑफ मीटिंग्स अँड वी टेक नोट्स ऑफ कॉन्फरन्सेस. आपण ह्या सगळ्याचे नोट्स काढतो अँड ऑफ सो मेनी अदर थिंग्स ऑल्सो. म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टींचे पण आपण नोट्स काढतो. म्हणजे इवन यू कॅन टेक द नोट्स ऑफ द बुक्स विच यू हॅव रेड. तुम्ही एखादं पुस्तक वाचलेलं आहे त्याचं पण तुम्ही नोट मेकिंग करू शकता, त्याचे पण तुम्ही नोट्स काढू शकता. सपोज यू हॅव गॉन टू सम ट्रिप. तुम्ही एखाद्या ट्रिपला गेलेला आहात तर मग त्या ट्रिपचे पण तुम्ही नोट्स काढू शकता. सो यू कॅन टेक द नोट्स ऑफ व्हेरियस काइंड्स. ओके, so this is our first introductory section actually, which we can call it as a icebreaker section. This icebreaker section I have actually taken from the 12th standard textbook. icebreaker section मी 12th standardच्या टेक्स्टबुक मधनं घेतलेला आहे तुमच्यासाठी. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज why do we take notes? This is very important question. आपण नोट्स कशासाठी काढतो. ओके, सो द फर्स्ट reason is that improvement in listening and listening becomes an active process. So what happens when you are listening to some lecture and when you are taking the notes of the same lecture, then what will happen? Your listening becomes an active process. तुम्ही एखाद्या वेळेस एखादं लेक्चर ऐकताय आणि मग तुम्ही त्या लेक्चर ऐकताना तुम्ही जर सपोज नोट्स करताय, म्हणजे सपोज आय एम गिविंग यू अ लेक्चर. मी तुम्हाला लेक्चर देते आणि मी तुम्हाला लेक्चर देत असताना तुम्ही त्या लेक्चरचे जर सपोज नोट्स काढत असाल तर काय होईल, तर तुमचं ॲक्टिव्ह प्रोसेस होईल. लिसनिंग जी आहे ती तुमची ॲक्टिव्ह प्रोसेस होणार आहे. अदरवाईज व्हॉट हॅपन्स, समटाईम्स सम स्टुडंट्स स्लीप ऑल्सो ड्युरिंग द लेक्चर. तुम्हाला माहिती आहे की ना, काही स्टुडंट्स काहीतरी वेगळंच करत असतात, काही जण झोपलेली असतात, काही जण मोबाईलवरती खेळत असतात. सो देर इज नो अटेन्शन टू द क्लास. ॲक्च्युली त्या क्लासमध्ये काय शिकवतात त्याच्याकडे त्यांचं अटेन्शन नसतं. सो दॅट इज द मेन रिझन. वेन यू आर टेकिंग द नोट्स देन it gives the improvement in listening skill and the listening becomes an active process. Okay, the second is that to create quality of reference materials. So when you are studying, these notes will be only important to you फॉर युअर एक्झामिनेशन पर्पज. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्टीची नोट्स काढताय, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या लेक्चरचं नोट काढताय किंवा मग एखादं चॅप्टर वाचलेलं आहे तुम्ही त्याचे नोट्स काढता आहेत,
त्यामुळे त्यावेळेस काय होतं, तुम्हाला रेफरन्स क्वालिटी रेफरन्स मटेरियल तयार होतं. म्हणजे इट्स नॉट दॅट यू डोंट गेट रेफरन्स मटेरियल इन द मार्केट. रेफरन्स मटेरियल तुम्हाला मार्केटमध्ये पण मिळत असतं, पण इट इज नॉट युअर मेड रेफरन्स मटेरियल. ज्यावेळेस तुम्ही स्वतः काढलेलं जे रेफरन्स मटेरियल असेल त्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायला ते सोपं जातं. सो दॅट क्वालिटी रेफरन्स मटेरियल you get by taking down the notes. Okay, the third is to understand the bottom line of the content. So when you are listening to one topic and when you are taking down the notes of the same topic, then what you understand the bottom line of the content. तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या मेन ज्या आयडियाज आहेत त्या सगळ्या नोट्समध्ये ज्यावेळेस तुम्ही काढताय त्यावेळेस त्या सगळ्या आयडियाज तुम्हाला येत असतात. ओके, and then last is to maintain permanent record of whatever is read or listened to. So when you are taking down notes, then there is a permanent record of whatever you have read. म्हणजे तुम्ही सांगू शकता की ना हां बघा मी हे नोट्स काढलेले आहेत, म्हणजे मी हे पुस्तक वाचलेलं आहे, और आय हॅव अटेंडेड सो अँड सो सेमिनार, और आय हॅव अटेंडेड सो अँड सो लेक्चर. म्हणजे मी असंच काही लिहिलेलं नाही आहे, मी नोट्स काढलेले आहेत, हे माझं परमनंट रेकॉर्ड आहे. ओके, सो दिस इज ॲक्च्युअली जस्ट अन आईस ब्रेकिंग थिंग. आपण आईस ब्रेकिंग करतो. आईस ब्रेकिंग मीन्स वी आर ॲक्च्युअली गोईंग टू द टॉपिक ऑफ आवर नोट मेकिंग. आपण आपल्या नोट मेकिंगच्या टॉपिककडे हळूहळू जातो. ओके, so now I have just divided this topic into 5 sections. 5 sections मध्ये हा टॉपिक डिवाइड केलाय. फर्स्ट इज इंट्रोडक्शन सेक्शन, देन सेकंड इज नोट मेकिंग अँड नोट टेकिंग, then third is similarities between note making and note taking, fourth is difference between note making and note taking, and fifth is styles of note making. Okay, these are the 5 topics in which I have divided, or you can say 5 sections in which I have divided this topic of note making. So we are going to go to the first section of introduction. Our first section ला जाऊयात introduction च्या. So in this first section we are going to see what is the definition of note making. आपण काय बघणार आहोत तर नोट मेकिंगचं डेफिनेशन. व्हॉट इज ॲक्च्युअली नोट मेकिंग. आपण नोट मेकिंग असं म्हणतोय, पण नोट मेकिंग म्हणजे काय हे आपण आता पहिल्यांदा बघणार आहोत. ओके, सो नोट मेकिंग इज अ प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग इन्फॉर्मेशन कॅप्चर्ड फ्रॉम अनदर सोर्स. ओके, सो नोट मेकिंग इज अ प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे कुणा इन्फॉर्मेशन तुम्ही काय करताय तर तुम्ही ते रेकॉर्ड करताय. कुठनं रेकॉर्ड करताय, दॅट इन्फॉर्मेशन यू हॅव गॉट फ्रॉम सम अनदर सोर्स. म्हणजे तुम्हाला कुणाच्या दुसऱ्या सोर्सकडनं तुम्हाला ते इन्फॉर्मेशन मिळालेलं आहे आणि ते इन्फॉर्मेशन तुम्ही रेकॉर्ड करता. ओके, दिस अनदर सोर्स कॅन बी एनिथिंग. दिस अनदर सोर्स कॅन बी अ लेक्चर विच यू हॅव अटेंडेड. दिस अनदर सोर्स कॅन बी अ बुक विच यू हॅव रेड, or this another source can be a seminar or a conference which you have attended. हे another source काहीही असू शकतं. म्हणजे means it can be even a trip which you have to which you have gone. ती इव्हन ट्रिप पण असू शकेल जिथं तुम्ही गेलेला आहे आणि फॉर एक्झाम्पल एखाद्या प्लेसला तुम्ही व्हिजिट केलेलं आहे आणि तिथं जे पाहिलेलं आहे त्याच्या नोट्स केलेलं आहे. इट कॅन बी एनिथिंग. दिस अनदर सोर्स कॅन बी एनिथिंग. ओके, बाय टेकिंग नोट्स द रायटर रेकॉर्ड्स द इसेन्स ऑफ द इन्फॉर्मेशन, freeing their mind from having to recall everything. So what does the writer do by taking notes? He records the essence of information. म्हणजे तो काय करतो, टेकिंग नोट्स म्हणजे काय, हुबेहूब सगळं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय एम गिविंग द लेक्चर अँड यू आर टेकिंग नोट्स. इट डज नॉट मीन दॅट यू आर रायटिंग ईच अँड एव्हरी वर्ड विच आय एम स्पीकिंग. म्हणजे असं नाही आहे की ना तुम्ही प्रत्येक शब्द लिहिताय ज्यावेळेस मी बोलतेय त्यावेळेस. नोट्स काढणं म्हणजे काय तर माझ्या बोलण्यामधलं जे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्ही फक्त लिहिताय. ओके, तुम्ही फक्त ते रेकॉर्ड करताय. कुठली इन्फॉर्मेशन तुम्ही रेकॉर्ड करताय तर मग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनच रेकॉर्ड करताय. essence of information I am saying here. Essence of information means you are taking out the important information. Okay, and for what they are doing it, for freeing their mind from recalling everything. म्हणजे आता काय होतं, फॉर एक्झाम्पल यू आर अटेंडिंग द लेक्चर्स इन द कॉलेज. यू सपोज लाईक दिस, यू आर अटेंडिंग द लेक्चर इन अ कॉलेज. आता लॉकडाऊनमुळे तुम्ही घरी अटेंड करताय ऑनलाईन, पण असा विचार करा की ना तुम्ही
हे जे सगळे लेक्चर्स आहेत ते कॉलेजमध्ये अटेंड करतात अँड वन आफ्टर अनदर यू आर अटेंडिंग 4 to 5 लेक्चर्स इन द कॉलेज. सो व्हॉट विल हॅपन ॲक्च्युली, म्हणजे फिजिक्सचं लेक्चर अटेंड केलं, नंतर केमिस्ट्रीचं केलं, नंतर मॅथ्सचं केलं, नंतर बायोचं केलं, नंतर इंग्लिशचं केलं. ओके, फॉर आर्ट्स स्टुडंट त्यांनी हिस्ट्रीचं केलं आहे, जॉग्राफीचं केलं आहे, पॉलिटिक्सचं केलं आहे, नंतर कुठलं तरी सोशॉलॉजी केलं आहे, सायकोलॉजी केलं आहे. ओके, आणि कॉमर्स स्टुडंटसाठी आपण असं म्हणू की ना अकाउंट्सचं केलं आहे, नंतर OCचं केलं आहे, SP चं केलं आहे. असे बरेच लेक्चर्स तुम्ही अटेंड करताय एका दिवसामध्ये. ओके, अँड इट इज इम्पॉसिबल फॉर everyone to remember everything whatever the teacher has taught in each and every lecture. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रत्येक लेक्चरमध्ये काय शिकवलेलं आहे टीचरनी हे तुम्ही लक्षात ठेवणं हे इम्पॉसिबल थिंग आहे. म्हणजे 4-5 लेक्चरमध्ये काय झालेलं आहे हे तुमच्या लक्षात राहू शकत नाही. बट वेन यू आर टेकिंग डाऊन द नोट्स ऑफ ईच अँड एव्हरी लेक्चर, तुम्ही जर सपोज नोट्स लिहिलेले आहेत प्रत्येक लेक्चरचे, तर मग काय होईल, यू कॅन रिकॉल एव्हरीथिंग. म्हणजे तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही जर ते नुसते नोट्स वाचले किंवा 2 दिवसांनी जरी ते नोट्स वाचले तरी तुमच्या लक्षात येणार आहे की ना हां आपल्या टीचरनी हे आपल्याला सांगितलेलं होतं ह्या लेक्चरमध्ये. सो यू कॅन रिकॉल एव्हरीथिंग. सो at that time it's not that you have to think that I don't remember what teacher has told me, I don't remember what teacher has told me. म्हणजे तुम्हाला विचार करावा लागणार नाही आहे की ना आपल्याला टीचरनी काय सांगितलेलं आहे. ओके, और फॉर एक्झाम्पल यू हॅव रेड सम बुक, तुम्ही एखादं पुस्तक वाचलेलं आहे, आता पुस्तकामधलं सगळंच लक्षात राहणं इट इज इम्पॉसिबल थिंग. ओके, तर मग तुम्ही काय करू शकता, तर मग त्या पुस्तकामध्ये जे काही इम्पॉर्टंट नोट्स जर तुम्ही काढले तर तुमच्या लक्षात राहणार आहे की ना तुम्ही काय इम्पॉर्टंट वाचलेलं आहे ते. ओके, किंवा असं पण बघा की ना सपोज यू आर रीडिंग अ आन्सर, म्हणजे तुम्ही बरेच जण नोट्स काढत पण असाल, बऱ्याच जणांना नोट्स काढायची सवय पण असते. ओके, तर मग तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करताय देर आर सम लॉंग आन्सर्स, एस्पेशली फॉर द आर्ट स्टुडंट्स, इट इज ॲप्लिकेबल फॉर आर्ट स्टुडंट्स. देर आर व्हेरी लेंदी आन्सर्स, कधी कधी खूप मोठे मोठे आन्सर्स असतात, किंवा मग कॉमर्सच्या स्टुडंट्सला पण कधी कधी खूप मोठे मोठे आन्सर्स असतात, त्याच्यामध्ये 10 पॉईंट्स असतात आणि 10 पॉईंट्सचं एक्सप्लेनेशन पण असतं, एवढे मोठे मोठे आन्सर्स असतात त्याच्यामध्ये. आणि मग आता 10 पॉईंट सगळे पॉईंट्स एक्सप्लेनेशन सकट लक्षात राहणं इट्स अन इम्पॉसिबल थिंग ॲक्च्युअली. बट इफ दे हॅव टेकन डाऊन द नोट्स पॉईंट वाईज, मीन्स इन दिस पॉईंट आय हॅव टू राईट दिस थिंग. ओके, 1 2 3, इन सेकंड पॉईंट आय हॅव टू राईट 1 2 3, इन थर्ड पॉईंट आय हॅव टू राईट 1 2 3, म्हणजे ते नुसते पॉईंट्स काढलेले असतील तर मग काय होणार आहे, तर मग ते पूर्ण उत्तर लक्षात ठेवण्याची काहीही गरज नाही आहे त्या स्टुडंट्सला. त्यांना काय करता येईल, तेवढे फक्त पॉईंट्स बघितले की मग काम संपलेलं आहे. ओके, देअर स्टडी इज फिनिश अँड देन दे कॅन डेव्हलप दोज पॉईंट्स इन द एक्झामिनेशन. त्यांना ते पॉईंट्स एक्झामिनेशनमध्ये डेव्हलप करता येतात. सो this topic is actually very important not only for your examination process. आता तुमच्या एक्झामिनेशनसाठी फक्त हा टॉपिक इम्पॉर्टंट नाही आहे, पण तुम्ही ज्यावेळेस नोट्स काढताय आहे, एखादा अभ्यास करताय त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ओके, सो वी हॅव सीन द डेफिनेशन ऑफ नोट मेकिंग. Now see what is note making. We are going to see what is note making. It is an active and focused writing skill. Okay, हे काय आहे तर ॲक्टिव्ह आणि फोकस रायटिंग स्किल आहे. हिअर कॉन्क्रीट कनेक्शन बिटवीन ऑल रिलेव्हंट कन्सेप्ट्स अँड वर्ड्स इज ड्रॉन टू इन्फ्यूज ऑर कनेक्ट ऑल द थॉट्स टुगेदर बाय अ मेथड. ओके, आता इथं कॉन्क्रीट कनेक्शन केलेलं असतं कशाचं, कन्सेप्ट्सचं. ओके, कन्सेप्ट्स, वर्ड्स आणि थॉट्स ह्याचं सगळं कनेक्शन्स एकत्र केलेलं असतं. ते कशामध्ये असू शकतं, पॉईंट्समध्ये असू शकतं, ट्री डायग्राममध्ये असू शकतं, टेबलमध्ये असू शकतं, कशामध्येही असू शकतो. नोट मेकिंग इज अ वे ऑफ रेकॉर्डिंग इम्पॉर्टंट डिटेल्स फ्रॉम अ सोर्स विच वी सॉ ॲक्च्युअली. इट इज अ वे ऑफ रेकॉर्डिंग द इम्पॉर्टंट डिटेल्स. व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू रेकॉर्ड द इम्पॉर्टंट डिटेल्स. इट इज नॉट दॅट यू हॅव टू रेकॉर्ड ईच अँड एव्हरीथिंग. तुम्ही प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड केली पाहिजे असं नाही आहे, पण तुम्हाला काय रेकॉर्ड करायचं आहे तर इम्पॉर्टंट डिटेल्स फक्त रेकॉर्ड करायचे असेल. This source can be any book, article or a passage. As I told you before also, this source can be anything, means it can be any book, any article or a passage or a lecture or a seminar, anything whatever it may be. Okay, in note making the writer records essence information. This we saw. Note making मध्ये तो काय करतो,
तर मग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी आहे ती रेकॉर्ड करतो. नोट मेकिंग हॅज सो मेनी ॲडव्हान्टेजेस. यू कॅन सी दॅट इट हेल्प्स टू अंडरस्टँड मेन इन्फॉर्मेशन. तो काय करू शकतो की ना त्या मेन इन्फॉर्मेशन जी आहे ज्यांनी नोट्स काढलेल्या आहेत त्याला ती मेन इन्फॉर्मेशन समजते. Note making saves a lot of time. See, note making saves a lot of time means you don't have to read each and every answer each and every time when you are studying. म्हणजे फॉर एक्झाम्पल यू हॅव मेड नोट्स ऑफ वन और टू आन्सर्स वेन यू आर स्टडिंग. तुम्ही एक दोन टॉपिक्सचे नोट्स काढलेले आहेत. तुम्ही असा विचार करा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस आणि तुम्ही नुसते मग त्यावेळेस ज्यावेळेस तुमची एक्झामिनेशन आहे किंवा ज्यावेळेस तुम्ही परत अभ्यास करताय त्यावेळेस तुम्ही ते नुसते नोट्स बघितले तरी चालतात. तुम्हाला अशी गरज नाही पडणार की ना परत तो टॉपिक अख्खाच्या अख्खा अभ्यासायचा. ओके, सो इट सेव्स अ लॉट ऑफ टाईम. वन कॅन गेट अ ग्लिम्स ऑफ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम अ शॉर्ट नोट. म्हणजे एक छोटीशी नोट असली तरीसुद्धा तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन त्या नोटमधनं मिळत असेल. सी इन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा, हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामामध्ये तुम्हाला मी अख्खे टॉपिक्स ते समजून सांगितलेले होते. ओके, अँड देन आय मेड द शॉर्ट फॉर्म ऑफ दॅट टॉपिक्स इन द फॉर्म ऑफ माइंड मॅप्स. माइंड मॅप्समध्ये मी काय करून केलं होतं तर मग माइंड मॅप्समध्ये मी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये ते टॉपिक्स तुम्हाला दिलेले होते. इन दोज माइंड मॅप्स व्हॉट यू कॅन डू, you can read all the information what is there and you can get all the information of all the slides which I had made. म्हणजे जे काही सगळे स्लाइड्स मी केलेले होते त्या सगळ्या स्लाइड्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या माइंड मॅपिंगच्या टॉपिकमध्ये म्हणजे जे माइंड मॅप्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये मिळणार आहे. सो इट विल सेव्ह यू अ लॉट ऑफ टाईम अँड यू कॅन गेट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम अ शॉर्ट नोट. Note making involves selection, analysis, summarization and organization of information. Note making मध्ये काय येतं बघा, सिलेक्शन येतं. सिलेक्शन ऑफ व्हॉट, सिलेक्शन ऑफ द मेन आयडिया. ओके, सिलेक्शन आहे. ॲनालिसिस आहे, ॲनालिसिस ऑफ व्हॉट इज इम्पॉर्टंट अँड व्हॉट इज नॉट इम्पॉर्टंट. समरायझेशन आहे, समरी करायची म्हणजे शॉर्टकट करायचं आहे. And organization of the information, organization of the information means which point you have to take first, which point you have to take second, third. In this way you can organize the information in note making. Okay, so these are the steps of note making. आता इथे येणारे जे आहेत ते स्टेप्स आहेत नोट मेकिंगचे. नोट मेकिंग कसं करायचं ॲक्च्युअली आतापर्यंत आपण बघितलं की ना नोट मेकिंग म्हणजे नक्की काय. ओके, आता नोट मेकिंग कसं करायचं आहे ते बघूयात. ओके, द स्टेप 1, रीड द गिवन पॅसेज केअरफुली. पहिली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जो पॅसेज दिलेला आहे तो एकदम नीट वाचायचा आहे. ओके, यू हॅव टू रीड दॅट पॅसेज व्हेरी केअरफुली. तो जो पॅसेज आहे तो तुम्हाला कम्प्लिटली नीट वाचायचा आहे. ओके, इफ यू डोंट अंडरस्टँड द पॅसेज वेन यू हॅव रेड इट फॉर फर्स्ट टाइम यू कॅन रीड इट अगेन. तुम्ही परत तो पॅसेज वाचू शकता. जर सपोज तुम्हाला पहिल्या रीडिंगमध्ये तो पॅसेज समजला नाही तर परत तो पॅसेज वाचायचा आहे. ओके, देन सेकंड, अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉईंट्स. इट हेल्प्स टू मेक हेडिंग्स अँड सब हेडिंग्स. तुम्ही काय करायचं आहे तर मग अंडरलाईन करायचे आहेत इम्पॉर्टंट पॉईंट्स. इम्पॉर्टंट जे काही पॉईंट्स तुम्हाला वाटतात ते अंडरलाईन करायचे आहेत आणि त्याचा हेल्प काय होतो तर हेडिंग्स आणि सब हेडिंग्स जे तुम्हाला नोटमेकिंगमध्ये द्यायचे असतात त्याच्यासाठी तुम्हाला ह्याचा उपयोग होतो. ओके, देन थर्ड स्टेप इज मेक अ रफ नोट फर्स्ट टू गेट एन आयडिया. थर्ड स्टेप काय आहे तर पहिल्यांदा रफ नोट करायची आहे. म्हणजे डायरेक्टली फायनल नोट्स करायचे नाही आहेत, तुम्हाला पहिल्यांदा रफ नोट करायची आहे आणि मग तुम्हाला त्याचे आयडियाज येणार आहेत. देन फोर्थ स्टेप इज ऑर्गनाइज पॉईंट्स इन लॉजिकल ऑर्डर और सिक्वेन्स फॉर फायनल नोट. नंतर हे रफ नोट केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, हे जे पॉईंट्स आहेत ते लॉजिकल ऑर्डरमध्ये किंवा सिक्वेन्समध्ये म्हणजे तुम्ही जे काही नोट्स तयार केलेले असेल त्याचे जे सिक्वेन्स असेल तो वर खाली पण झालेला असेल पण तुम्ही फायनल नोट करताना तुम्ही लॉजिकल ऑर्डरमध्ये और सिक्वेन्समध्ये ते अरेंज करायचे आहेत. ओके, देन फिफ्थ स्टेप इज यूज ॲप्रोप्रिएट नोट मेकिंग फॉर्मॅट. आता हा तुम्हाला नोट मेकिंगचा जो काही फॉर्मॅट आहे तो ॲप्रोप्रिएटली यूज करायचा आहे. Now in 11th standard actually you don't have to use this format, you don't have to make a format actually. In the question paper only or in your activity sheet only the format is given
and 25% of the note making they have completed. Means if it is a tree diagram, they have completed it of 25%. ते 25% तुम्हाला complete करून देतात and 75% you have to complete it. It is just like a completion exercise. तुम्हाला ते स्वतः नोट मेकिंगचा फॉर्मॅट कुठलाही करायचा नाहीये. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला फक्त दिलेला जो काही फॉर्मॅट आहे तो फक्त तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. अँड सिक्स्थ वन इज डोंट चेंज द आयडिया और मेसेज ऑफ द पॅसेज. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ना, तुम्ही ज्यावेळेस नोट मेकिंग करताय त्यावेळेस आयडिया किंवा मेसेज जो आहे पॅसेजचा तो तुम्ही चेंज करायचा नाही. जे तुम्हाला जी आयडिया आहे पॅसेजची, मेन आयडिया जी आहे पॅसेजची, किंवा मग तो जो मेसेज तो पॅसेजमधनं दिलेला आहे तो तुम्ही अजिबात चेंज करायचा नाही आहे. ओके. देन नोट मेकिंग स्किल्स. नोट मेकिंग इज अन इम्पॉर्टंट स्किल्स आहेत हे नोट मेकिंगचे. इट इज अन इम्पॉर्टंट स्किल. देन इट इज अन इम्पॉर्टंट रीडिंग स्किल. इम्पॉर्टंट रीडिंग स्किल आहे. इम्पॉर्टंट रीडिंग स्किल का आहे, कारण का तुम्ही ज्यावेळेस नोट मेकिंग करताय त्यावेळेस तुम्हाला समजायला पाहिजे की ना तुम्ही काय वाचलंय ते. ओके. नुसतंच वाचून तुम्हाला नोट मेकिंग करता येणार नाही आहे. तर ह्या रीडिंग स्किल आहे, इम्पॉर्टंट रीडिंग स्किल आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला नोट मेकिंगमध्ये आपण जे काही वाचलेलं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. यू शुड बी एबल टू ॲनालाइज वॉट एव्हर यू हॅव रेड. तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करणं पण गरजेचं आहे. द सेकंड इज इट इन्व्हॉल्व्स आयडेंटिफिकेशन ऑफ मेन आयडिया ऑर गव्हर्निंग थॉट अँड सपोर्टेड बाय रेलेव्हंट डाटा अँड स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. आता ह्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट होती, तर मेन आयडियाची इन्व्हॉल्वमेंट आहे, गव्हर्निंग थॉटची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि सपोर्टेड डाटा. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं, तर मेन आयडिया येते त्याच्यामध्ये, त्याच्याबरोबर जो सपोर्टेड डाटा आहे तो पण येतो आणि स्पेसिफिक इन्फॉर्मेशन जी त्याच्याबद्दल दिलेली आहे ते पण येतं. मीन्स सी इफ देर इज अ पॅसेज अबाउट द पार्ट्स ऑफ अ ट्री. आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक सपोज जर असं आहे की ना तुम्हाला पार्ट्स ऑफ ट्रीज दिलेले, रूट्स इज गिवन, then stem is given, then leaves is given, then fruits is given, and flowers is given. Okay. So and they have given the function of each and everything. त्यांनी तुम्हाला functions दिलेले, and then they have given you types of fruits also, types of stems also, types of flowers also, and then they have given you the examples. मग तुमची जी काही डायग्राम असेल तर मग ती कशी येणार आहे, इट कॅन बी जस्ट लाईक parts of tree, and then there will be 5 parts of trees, 5 main parts of trees, then sub parts or the function, and then the sub parts, and then their examples. So all these things should be involved in the note making. Okay. Then the third one is notes are usually made to record a speech or dictation while listening to it, or to refer to reproduce the it in desired way. आता नोट्स कशासाठी केले जातात, तर आपण बघितलं मगाशी की ना रेकॉर्डिंग असे ते स्पीच किंवा डिक्टेशनचं. म्हणजे एखादं लेक्चर ऐकताय त्याचं रेकॉर्डिंग आहे शॉर्ट फॉर्ममध्ये, आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं ते प्रोड्यूस करण्यासाठी ते रेकॉर्डिंग आहे. ओके. अँड नाव द नेक्स्ट इज बाय रिप्रोड्युसिंग द डिटेल्स द टेक्स्ट ऑफ द नोट्स, the meaning of the draft or speech remain the same. This is the main thing actually. तुम्ही ज्यावेळेस रिप्रोड्यूस करताय ते डिटेल्स, ज्यावेळेस तुम्ही घरी जाताय आणि तुम्ही ते जे काही नोट्स काढलेले आहेत लेक्चर्सचे ते ज्यावेळेस तुम्ही रिप्रोड्यूस करताय त्यावेळेस तुम्ही जो काही मीनिंग आहे त्या लेक्चरचा किंवा त्या स्पीचचा तो बदलायचा नाही आहे. ओके. इट शुड रिमेन वन अँड ओनली वन. इट शुड रिमेन द सेम. तो जसाच्या तसा ठेवायचा आहे. इट शुड नॉट बी डिस्टॉर्टेड. तो तुम्ही बदलायचा नाही आहे, तो तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारे डिस्ट्रॉय करायचा नाही आहे. ती जी मेन आयडिया आहे ती जशीच्या तशी ठेवायची. देन ओनली युअर नोट्स आर परफेक्ट नोट्स. तरच तुमचे जे नोट्स आहेत ते परफेक्ट नोट्स असं म्हटलं जाऊ शकतं. ओके. देन द लास्ट पॉईंट इन नोट मेकिंग स्किल्स इज पर्सनल कमेंट्स ऑर व्ह्यूज शुड नॉट बी इन्क्लुडेड वाईल्ड एक्सप्लेन इन द नोट्स. तुम्ही ह्याच्यामध्ये पर्सनल कमेंट्स जे आहेत
पर्सनल कमेंट्स किंवा तुमचे जे व्ह्यूज आहेत ते स्वतःचे व्ह्यूज हे नोट्स काढताना लिहायचे नाही आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं एखाद्या टॉपिकबद्दल, ओके, हे अजिबात लिहायचं नाही आहे. सी, इफ यू आर टेकिंग अ नोट ऑफ अ कॉन्फरन्स ऑर अ सेमिनार विच यू हॅव अटेंडेड, आणि मग त्याच्यामध्ये दे हॅव टोल्ड यू द युजेस ऑफ मोबाईल फोन. आपण एक सोपा टॉपिक घेऊया. त्यांनी सांगितलं की ना तुम्हाला युजेस ऑफ मोबाईल फोनचे युजेस, किंवा असा विचार करा की ना त्यांनी असं सांगितलं की ना ऑनलाईन लेक्चर्सचे युजेस. आताचं आपण टॉपिक घेऊया ऑनलाईन लेक्चर्सचे युजेस. ओके, सो यू शुड नॉट टेल दॅट देअर आर सो मेनी ड्रॉबॅक्स ऑफ ऑनलाईन लेक्चर्स ऑल्सो. असं तिथं म्हणायचं नाही आहे. म्हणजे तिथं तुमची पर्सनल कमेंट कुठलीही द्यायची नाही आहे, किंवा तुमचा पर्सनल व्ह्यू की ना मला असं वाटतं, असं कुठलेही व्ह्यूज तुम्ही द्यायचे नाही आहे ज्यावेळेस तुम्ही नोट्स एक्सप्लेन करताय त्यावेळेस. ओके, सो नाव इज necessity of notes. So we are going to see what is the necessity of notes, why we should take out down the notes. Okay, why it is necessary to take down the notes. Knowledge is advancing and expanding so fast that we have to learn it with the same speed. So knowledge जे आहे ते कसं होत आहे तर ॲडव्हान्स होत आहे. सो मच ऑफ नॉलेज इज कमिंग नाउडेज. भरपूर नवीन नवीन गोष्टी येतात आजकाल. तुम्ही असं बघताय की ना आता ऑनलाईन लेक्चर्समध्ये सुद्धा तुम्हाला नवीन नवीन गोष्टी येत आहेत. सगळ्यामध्ये सगळं जे नॉलेज आहे ते खूप फास्ट इन्क्रीज होते, आणि मग आपल्याला ते जे नॉलेज आहे ते त्या सेम स्पीडनी लर्न करायचं आहे. ते जे नॉलेज आहे ते त्या सेम स्पीडनी आपल्याला अभ्यासाचं पण आहे. ओके, ह्युमन माइंड इज नॉट अ कॉम्प्युटिंग मशीन टू स्टोअर ऑल द नॉलेज इम्पार्टेड. आता आपलं जे माइंड आहे ते काही मशीन नाही आहे, म्हणजे ते काही कम्प्युटर नाही आहे की ना जे काही सगळं नॉलेज दिलेलं आहे ते सगळं लगेच स्टोअर आहे. इट्स नॉट अ कम्प्युटिंग मशीन. वी डोंट हॅव ब्रेन ॲज फास्ट ॲज अ कम्प्युटर. सो वी हॅव टू टेक नोट्स अँड डेव्हलप देम इन टू आवर ओन details to prepare and make maximum and best use of our teacher's lesson or lecture, which is the outcome of their learned valuable labor. आता तुम्ही नोट्स का काढायचेत आणि ते डेव्हलप का करायचे आहेत, तर मग तुम्ही नोट्स का काढायचेत, तर मग तुम्ही नोट्स कशासाठी काढायचे आहेत, कारण का टीचर ज्यावेळेस तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन देत असतात इट इज द आउटकम ऑफ सो मेनी इयर्स ऑफ लर्निंग अँड सो मेनी इयर्स ऑफ लेबर. म्हणजे असं नाही आहे की ना फॉर एक्झाम्पल असं विचार करा की ना आय एम टीचिंग यू दिस टॉपिक ऑफ नोट मेकिंग. It is not that at a night I have got up and then I have just made the PPT and then I have just given the lecture. असं नाही आहे की ना, असं नाही आहे की ना रात्रीतनं उठलेली आहे, चला कुठली तरी PPT बनवलेली आहे, कुठली तरी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि तुम्हाला ती इम्पार्ट केलेली आहे. कुठलाच टीचर असं कुठल्याही टॉपिकबद्दल करत नाही. सो व्हॉट ही डज, ही कलेक्ट्स ऑल द इन्फॉर्मेशन ऑफ द टॉपिक विच ही हॅज स्टडीड फॉर ऑल द इयर्स. म्हणजे त्यांनी इतक्या वर्ष जे काही टॉपिकचा जो काही स्टडी केलेला आहे तो सगळा इन्फॉर्मेशन तो त्याच्यामध्ये कलेक्ट करत असतो. अँड ऑल्सो वॉट एव्हर रेफरन्सेस ही हॅज रेड, म्हणजे जे काही रेफरन्सेस बुक्समधनं जे काही त्यांनी वाचलेलं असतं ते सगळंच्या सगळं तो एकत्र करत असतो. अँड दिस नॉलेज of so many years and valuable labor he or she that teacher gives you in 1 or 2 hours of lecture. तो जो टीचर आहे तो काय करतो की ना इतकं जे सगळं नॉलेज आहे ना हे सगळं नॉलेज तुम्हाला 1 किंवा 2 तासाच्या लेक्चरमध्ये त्याचा देण्याचा प्रयत्न असतो. ओके, सो व्हॉट यू हॅव टू डू when he is imparting all the knowledge to you, तो तुम्हाला ज्यावेळेस हे सगळं नॉलेज देतोय त्यावेळेस हे सगळं नॉलेज तुमच्या मनामध्ये सुद्धा स्टोअर करणं इट इज अन इम्पॉसिबल थिंग. ॲज वी टूक द एक्झाम्पल ऑफ द लेक्चर्स विच यू आर अटेंडिंग वन आफ्टर अनदर, एकानंतर दुसऱ्यानंतर तिसरं लेक्चर ज्यावेळेस तुम्ही अटेंड करता इट इज इम्पॉसिबल फॉर यू टू रिमेंबर each and every topic which is taught and by each and every teacher in each and every subject. हे इम्पॉसिबल थिंग आहे. मग तुम्ही नोट्स तयार केल्यानंतर तुम्हाला हे सगळं लक्षात राहणार आहे. Notes therefore are very important for almost all educated persons, teachers, lawyers, doctors and students as well. म्हणजे कुणाकुणासाठी इम्पॉर्टंट आहेत ते एज्युकेटेड
एज्युकेटेड पर्सनसाठी पण इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे जे जॉब्सला जातात त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. दे हॅव टू अटेंड द सेमिनार्स अँड सो मेनी थिंग्स. दे हॅव टू अटेंड द मीटिंग्स, दे हॅव टू कंडक्ट द मीटिंग्स. त्यांच्यासाठी पण हे नोट्स इम्पॉर्टंट आहे. टीचरसाठी पण इम्पॉर्टंट आहे, बिकॉज वेन ही ऑर शी इज गिविंग द लेक्चर, then he can take down the notes of just the lecture which he has to impart, and then he can explain that points. Lawyer साठी important आहे, doctor साठी important आहे, and it is most important for the students also. ते students साठी पण important आहे. So what are the essential characteristics of notes? Essential characteristics notes चे काय आहेत हे बघायचे आपण. ओके, they are short. पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते काय आहे, तर ते शॉर्ट असतात. ते काही फार मोठे लांबलचक नसतात. दे आर रिटन इन कीवर्ड्स और फ्रेजेस अँड नॉट इन सेंटेन्सेस. दॅट इज द फर्स्ट थिंग, की ना ते कीवर्ड्समध्ये लिहिलेले असतात, फ्रेजेसमध्ये लिहिलेले असतात, सेंटेन्सेसमध्ये लिहिलेले नसतात. देर इज नॉट नीड टू केअर फॉर ग्रॅमॅटिकल ॲक्युरसी. दिस इज व्हेरी गुड फॉर यू. तुम्हाला त्याची ग्रॅमॅटिकल ॲक्युरसीची चिंता करण्याची काहीही गरज नाही आहे, म्हणजे ग्रॅमॅटिकली सेंटेन्स चुकलेला आहे वगैरे अशी काही गरज नाही आहे. ओके, दे आर शॉर्ट, ब्रीफ अँड कॉम्पॅक्ट, गिविंग कम्प्लीट मिनिंग. ते कसे असतात, ते शॉर्ट असतात, खूपच छोटे असतात, ब्रीफ असतात, कॉम्पॅक्ट असतात, आणि तुम्हाला सगळं मिनिंग ते देत असतात. ओके, देन कम्प्लीट इन्फॉर्मेशन. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ नोट्स. दिस इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ नोट. नोट्स शुड कंटेन ऑल द इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑर इन्फॉर्मेशन. नोट्समध्ये काय असलं पाहिजे, सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा इन्फॉर्मेशन नोट्समध्ये असलं पाहिजे. Nothing important or crucial to the draft or speech must be missed. आता ह्याच्यामध्ये जे काही क्रुशियल आहे किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे कुठलंही मिस नाही झालं पाहिजे. ओके, ॲडजेक्टिव्ह और क्वालिफाईंग फ्रेजेस और सेंटेन्सेस अँड एक्सक्लेमेटरी पार्ट्स ऑफ मेन पॉईंट्स आर लेफ्ट आउट. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ॲडजेक्टिव्हज वगैरे आहेत किंवा एक्सप्लेनेशन देण्याचं जे काही पार्ट असतो एखाद्या गोष्टीचं, तर मग त्या एक्सप्लेनेशन देण्याचा पार्ट सगळा काढलेला असतो नोट्समध्ये. देन यूज ऑफ शॉर्ट फॉर्म्स. टू सेव्ह टाईम अँड लेबर, पॉप्युलर ॲब्रिव्हिएशन्स अँड सिम्बॉल्स आर यूज्ड. ओके, टाईम आणि लेबर म्हणजे कष्ट वाचण्यासाठी ॲब्रिव्हिएशन्स जे आहेत, ॲब्रिव्हिएशन्स मीन्स शॉर्ट फॉर्म्स ॲक्च्युली, लाईक ETC, दिस इज द ॲब्रिव्हिएशन ऑफ एक्सेट्रा, किंवा मग युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका लिहिण्यापेक्षा USA हे ॲब्रिव्हिएशन आहे, किंवा SMS, दिस इज ऑल्सो ॲब्रिव्हिएशन. हे सगळे ॲब्रिव्हिएशन्स किंवा आपण असं म्हणू की ना PPT किंवा मग PDF, हे सगळे ॲब्रिव्हिएशन्स तुम्ही वापरले तरी चालतात. नो वन ॲब्रिव्हिएशन्स आर ऑल्सो पॉईंट, बट दे शुड बी क्लिअर अँड इंटेलिजंट. इथं तुम्ही स्वतःचे शॉर्ट फॉर्म्स पण वापरू शकता, पण असं नाही आहे की ना कुणालाच तो शॉर्ट फॉर्म कळत नाही आहे, ॲब्रिव्हिएशन कुणालाच तो कळत नाही आहे, असं होता कामा नये. ते कसे असले पाहिजेत, क्लिअर असले पाहिजेत, एकदम क्लिअर असले पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस जो कोण वाचणारा आहे त्याला ते ॲब्रिव्हिएशन्स कळाले पाहिजेत. ओके, द लास्ट इज दे शुड बी लॉजिकल. नोट्स आर लॉजिकल अँड नॅचरल ऑर्डर अंडर रिलेव्हंट हेडिंग्स अँड सब हेडिंग्स फॉर इझी अँड क्विक रेफरन्स. आता नोट्स कसे असले पाहिजे, तर लॉजिकल असले पाहिजे अँड नॅचरल ऑर्डरमध्ये असले पाहिजे. म्हणजे ह्याचा पॉईंट त्याच्या खाली, त्याचा पॉईंट त्याच्या खाली असं नाही जाता कामा. हेडिंगच्या एका हेडिंगच्या खाली त्याचंच सब हेडिंग असलं पाहिजे आणि त्याच्याच एक्झाम्पल्स किंवा त्याचंच इन्फॉर्मेशन आलं पाहिजे, किंवा दुसऱ्या पॉईंटच्या खाली दुसरं सब हेडिंग, त्याचं सब हेडिंग आलं पाहिजे, त्याचंच एक्झाम्पल आलं पाहिजे, त्याचंच इन्फॉर्मेशन आलं पाहिजे. नाहीतर पहिल्याच्या खाली दुसरं, दुसऱ्याच्या खाली तिसरं असं जर झालं तर दीज आर नॉट गुड नोट्स. ओके, these notes should be in the logical order. Then this is our last point in the introduction section. Introduction section मधला हा last point आहे. तर how to make notes. तुम्ही notes कसे काढायचे आहेत. Before making notes, read the passage at least thrice. तुम्ही जो पॅसेज आहे तो 3 वेळा कमीत कमी वाचायचा आहे ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढताय त्यावेळेस. This helps in identifying main points and their sub points and arranging them if necessary. ह्याचा उपयोग काय होतो, तर मग तुम्हाला मेन पॉईंट्स काढता येतात, सब पॉईंट्स काढता येतात आणि तुम्हाला ते अरेंज पण करता येतात. ओके, नोट मेकिंग इज इसेन्शियली अ स्किल टू पुट ग्रेट डील ऑफ इन्फॉर्मेशन इन फ्यू वर्ड्स in an intelligible form and includes all its essential parts. नोट मेकिंग काय आहे, हे स्किल आहे.
खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला थोड्याशा शब्दांमध्ये बसली पाहिजे, ते पण समजणाऱ्या. ओके, कोणालाच काही समजत नाही आहे असे नोट्स काढता कामा नये आणि त्याच्यामध्ये इसेन्शियल पॉईंट्स पण तुम्ही घालायचे आहेत. ओके, सो देर आर ॲक्च्युली थ्री सबटाइप्स इन इट. फाइंडिंग द मेन पॉईंट्स, पहिल्यांदा काय करायचं तर तुम्ही पहिल्यांदा मेन पॉईंट्स फाइंड करायचं. Now see how the author has developed the theme and divide the passage according to the main points. आता तुम्ही काय करायचं आहे की ना, थीम काय आहे त्या पॅसेजची ती बघायची आहे आणि त्याला मेन पॉईंट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. टेक केअर दॅट ईच पार्ट डील्स विथ वन मेन पॉईंट रिलेटेड टू द थीम ऑफ द पॅसेज. तुम्ही काय काळजी घ्यायची की ना, तो जो आहे ते प्रत्येक मेन पॉईंट त्यातला आला पाहिजे त्या थीमच्या. ओके, ऑल्सो फाइंड सुटेबल हेडिंग फॉर ईच पार्ट. तुम्हाला काय करायचं तर प्रत्येक पार्टसाठी एक सुटेबल हेडिंग करायचं. दिस विल बी युअर मेन पॉईंट्स, हे तुमचे मेन पॉईंट्स होतील. ओके, देन सेकंड इज सजेस्ट अ टायटल. तुम्ही नंतर काय करायचं तर टायटल सजेस्ट करायचं. टू मेक नोट्स फर्स्ट रीड द पॅसेज फ्रॉम द बिगिनिंग टू एंड. तुम्हाला काय करायचं आहे, तो जो पॅसेज आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो वाचायचा आहे. टू फाइंड आउट what the passage deals with or what is the author's view, this will guide you to suggest title. आता मग तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही असं फाइंड आउट करायचं आहे की ना what the passage deals with, म्हणजे हा पॅसेज कशावरती आहे हा प्रश्न स्वतःलाच विचारायचा आहे आणि मग तो तुम्हाला त्याचं टायटल देणार आहे. द टायटल शुड बी अ वर्ड और अ शॉर्ट फ्रेज, इट शुड नॉट बी अ सेंटेन्स. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते जे टायटल आहे एखादा शब्द असावा, छोटीशी फ्रेज असावी, ती जास्तीत जास्त 3-4 शब्दामध्ये टायटल असावा. एक अख्खच्या अख्खं सेंटेन्स करून टायटल लिहायचं नाही आहे. ओके, अँड नाव फाइंड द सब पॉईंट्स. तुम्ही काय करायचं नंतर सब पॉईंट्स फाइंड करायचे. तुम्ही काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप इज टू फाइंड द डिटेल्स ऑफ ईच मेन पॉईंट. तुम्ही नंतर मेन पॉईंट्सच्या नंतर सब पॉईंट्स फाइंड करायचे आहेत. ईच डिटेल विल मेक अ सब हेडिंग अंडर इट्स मेन पॉईंट अँड देअर कॅन बी फर्दर डिटेल्स ऑफ सब हेडिंग. आता एका मेन पॉईंटच्या खाली जर सपोज एका मेन पॉईंटच्या खाली 2 सब पॉईंट्स आहेत तर मग ते तिथं लिहायचे आहेत. एकाच्या खाली 3 असतील तर 3 तिथं लिहायचे आहेत. ओके, आणि अशा प्रकारे जर त्या सब हेडिंगला परत सब हेडिंग असेल किंवा सब पॉईंट्स असेल, म्हणजे एका सब पॉईंटला परत पुढचे 2 सब पॉईंट्स असतील तर ते पण तिथं लिहायचे. ओके, इन दिस वे यू हॅव टू मेक द नोट्स. अशा पद्धतीने तुम्ही ते नोट्स बनवायचे आहेत. ओके, आय थिंक यू हॅव अंडरस्टूड अप टू दिस. मला असं वाटतं की ना तुम्हाला एवढं समजलेलं असेल. दिस वॉज ॲक्च्युली आवर इंट्रोडक्शन सेक्शन. हा आपला पहिला इंट्रोडक्शन सेक्शन होता की ना नोट मेकिंग म्हणजे काय आणि नोट मेकिंग कसं करायचं असतं, हे आपला पहिला इंट्रोडक्टरी सेक्शन होता. मला असं वाटतं की ना तुम्हाला समजलेला असेल हा सेक्शन. वी विल एंड अवर लेक्चर हिअर. थँक यू व्हेरी मच.